Now today we are going to talk about what your ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट. कशाबद्दल बोलतोय आपण आता? ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट बद्दल बोलतोय. SGP म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण? SGP, ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट. तर काय होता हा प्रोजेक्ट? कसा सुरू झाला? याच्यावरती नोट विचारल्या जाण्याची शक्यता काय आहे? 10 आहे. लक्षात ठेवा. बोर्ड एक्झाम मध्ये 3 मार्कला 4 मार्कला क्वेश्चन जे असतात त्यामध्ये हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे बोर्ड एक्झाम साठी दिस पॉइंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, बघा मग ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट, ज्याला आपण काय म्हणतो SGP. काय होता हा प्रोजेक्ट? बघा, इंटायर डीएनए ने हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम, डिप्लॉइड नाही बरं का. काय सांगतोय? हॅप्लॉइड. कारण हॅप्लॉइड जेवढे 23 क्रोमोझोमच्या काय असतात आपल्यामध्ये? पेयर. म्हणजे किती क्रोमोझोम आपल्यामध्ये? 46 क्रोमोझोम. बरोबर आहे का नाही? येस सर. मग त्यातले किती क्रोमोझोमचा स्टडी? फक्त 23 पेयर मधल्या 23 क्रोमोझोमचा स्टडी जरी केला तरी 46 क्रोमोझोमची आपल्याला पूर्णपणे माहिती मिळून जाईल. बरोबर आहे का नाही? कारण ऍक्च्युअली प्रत्येक क्रोमोझोम कसा आहे? डिप्लॉइड आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे प्रत्येक क्रोमोझोम कसा आहे? डबल आहे. म्हणून 23 क्रोमोझोमची जरी माहिती मिळाली तरी आपल्याला पूर्ण जिनॉमची माहिती मिळून जाईल. बरोबर आहे का नाही? Yes, sir. Yes or no? So this project was undertaken to get the entire detail of what your haploid set of chromosome. काय हा जो प्रोजेक्ट सुरू झाला, हा प्रोजेक्ट कशासाठी सुरू झाला? हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम्स कोणामध्ये? ह्युमन बिंग मध्ये जो डीएनए बनवतात त्यांचा अभ्यास करायचा, यासाठी हा प्रोजेक्ट सुरू झाला. ठीक आहे. ह्युमन डीएनए जो असतो तो कशामध्ये पॅक असतो? 23 क्रोमोझोम्स मध्ये. बरोबर का नाही? ह्युमन जिनोम म्हणजे ह्युमन डीएनएचा विचार केला तर तो किती आहे बेटा? किती बेस पेअर लॉंग आहे? तो 3 × 10⁹ बेस पेअर लॉंग इतका आहे. क्लिअर? Yes, sir. Human genome project was the mega project for sequencing the nucleotides and mapping all the genes in the human beings. Human genome मध्ये किती जीन आहेत? ह्युमन जिनॉम मध्ये न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स किती आहे, कशी आहे, याचा अभ्यास करण्यासाठी 1990 आणि ते 2003 म्हणजे जवळपास व्हॉट इयर 13 इयर्स हा एक प्रोजेक्ट चालला. मेगा प्रोजेक्ट म्हटला त्याला. इट वॉज द फर्स्ट मेगा प्रोजेक्ट conducted to find out the number of nucleotides in human genome and to find out the sequence of all the genes present in the human genome. The AGP was coordinated by the US Department of Energy and National Health Institute. बघा, हा जो प्रोजेक्ट होता सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस सुरू झाला हा प्रोजेक्ट तेव्हा US डिपार्टमेंट म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्यांचं डिपार्टमेंट ऑफ एनर्जी आणि त्यांचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या दोघींमध्ये कोलॅबोरेशन सुरू होऊन हा प्रोजेक्ट सुरू झाला. पण ज्यावेळेस हा प्रोजेक्ट जसा जसा वाढत गेला बेटा तसं तसं त्यांना कळायला लागलं की दिस प्रोजेक्ट कॅनॉट बी हँडल बाय सिंगली दी प्रेझेन्स सायंटिस्ट इन द USA. आणि म्हणून हा प्रोजेक्ट जो बेटा हा बाहेरच्या ज्या कंट्रीज होत्या त्यांचा पण तिथे काय घेतली? मदत घेण्यात आली. आणि त्या कंट्रीज मध्ये जे सायंटिस्ट होते त्यांचा पण तिथे सहभाग घेण्यात आला आणि सगळ्यांनी मिळून मग हा प्रोजेक्ट जवळपास 13 वर्षामध्ये कंप्लीट केला. जवळपास 13 इयर्स मध्ये हा प्रोजेक्ट कंप्लीट केला. ठीक आहे. हा प्रोजेक्ट काय होता बघा, ह्या प्रोजेक्टचे गोल्स काय होते? बोर्ड एक्झाम मध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे. व्हॉट आर द गोल्स ऑफ ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट? काय होतं? टू आयडेंटिफाय ऑल द एस्टिमेटेड जीन्स इन ह्युमन डीएनए. ह्युमन डीएनए मध्ये किती किती वेगळ्या प्रकारचे जीन आहेत त्या सगळ्यांचं एस्टिमेट करणं, त्या सगळ्यांना शोधून काढणं. ह्युमन डीएनए मध्ये किती जीन आहेत त्यांचा अभ्यास करणं, त्यांना शोधून काढणं, हे याचं पहिलं एम होतं. सिक्वेन्सिंग ऑफ 3 बिलियन्स ऑफ केमिकल बेस पेअर ऑफ द ह्युमन डीएनए. बघा, सिक्वेन्सिंग लावायची किती याचं? 3 बिलियन बेस पेअर. 3.3 × 10⁹ म्हटलं बघा, आठवतं तुम्हाला? आपण बेस पेअर इतका मोठा डीएनए आपला. मग 3.3 म्हणजेच काय बेटा? 3.3 × 10⁹ म्हणजेच काय? 3 बिलियन. 3 बिलियन इतके काय आहेत?
न्यूक्लियोटाइड आहेत डीएनए मध्ये आणि त्यांची सिक्वेन्स कशी आहे ते शोधणं हा दुसरा काय होता बेटा या प्रोजेक्टचा एम होता. थर्ड, टू स्टोर दिस इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ डाटाबेस. आणि ही सगळी जी माहिती मिळणार आहे या प्रोजेक्ट मधून ही माहिती स्टोर करून ठेवायची इन द फॉर्म ऑफ व्हॉट युअर स्टोरेज, दॅट इज व्हॉट युअर कम्प्युटर्स ऑर डाटाबेस. इम्प्रूव्ह द टूल्स फॉर डाटा अनालिसिस. आणि त्याचबरोबर काय बेटा हा जो डाटा आपल्याला मिळणार आहे ह्या डाटाला स्टडी करायचं, याचं अनालिसिस करायचं आणि त्या अनालिसिस साठी काही टूल्स, काही माध्यम, काही साधनं उपलब्ध करून द्यायची. हे या प्रोजेक्टचं काय होतं दुसरा एक गोल होता. द ट्रान्सफर ऑफ रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू दी अदर सेक्टर्स. आणि ही जी माहिती इथं मिळणार आहे या माहितीचा फायदा घेऊन याचा वापर वेगवेगळ्या दुसऱ्या सेक्टरमध्ये करायचा हा पण एक त्याचा गोल होता. म्हणजे काय हो सर, ह्युमन जिनॉमचा अभ्यास करणं म्हणजे कोणती टेक्नॉलॉजी, ती कोणती बायोलॉजीची कोणती शाखा, बायोटेक्नॉलॉजी. मग बायोटेक्नॉलॉजी जी शाखा आहे बायोलॉजीची ती याचा अभ्यास करणार, बरोबर का नाही. आणि याचाच वापर कुठं अजून करायचा, हीच माहितीचा वापर कुठं करायचा अजून इन्शुरन्स सेक्टरमध्ये करायचा. कुठं करायचा, इन्शुरन्स सेक्टरमध्ये करायचा. कळतंय का. समजा एखाद्याची डेथ झाली, त्याचा डीएनए मॅच करायचा. डीएनए मॅच करण्यासाठी ती डीएनएची सिक्वेन्स स्टडी करणं, त्याच्यावरनं ह्युमन बिईंगचा डीएनएचा सगळ्या 99.98% सिक्वेन्स सेम असते तिचा अभ्यास करणं. हे सगळं पॉसिबल होतंय कशामुळे, एचजीपी मुळे. कळतंय का नाही. मग एचजीपी मुळे मधून जो डाटा मिळणार आहे आपल्याला त्या डाट्यावरनं काय करायचं बेटा, त्या डाट्याचा वापर कुठं करायचा, वेगवेगळ्या दुसऱ्या सेक्टर्स मध्ये करायचा. जसं की तुम्हाला आत्ताच बोललो मी, इन्शुरन्स सेक्टर. एखाद्याची डेड बॉडी ऍक्सिडेंट मध्ये खूप सारी डॅमेज झाली आणि तो व्यक्ती तोच होता हे शोधून दाखवायचं असेल तर त्याचा डीएनएचे सिक्वेन्स काय केले जाते, मॅच करून बघितले जाते. डीएनए फिंगरप्रिंटिंग केलं जातं त्याच्या मुलाशी, त्याच्या बायकोशी, त्याच्या मुलाशी, त्याच्या मुलीशी मॅच करून बघितलं जातं की यांचेच आई वडील आहेत का. मग त्यावेळेस ती जी माहिती आपण देऊ शकतो किंवा इन्शुरन्स सेक्टरला जी माहिती मिळते ती कशापासून मिळते, मग एचजीपी पासून मिळते. क्लिअर. ऍड्रेस द इथिकल, लीगल अँड सोशल इश्यूज दॅट मे अराइज फ्रॉम द प्रोजेक्ट. आणि बघा याचबरोबर हा जो प्रोजेक्ट होता हा खूप मोठा प्रोजेक्ट होता, मेगा प्रोजेक्ट होता. या प्रोजेक्टमध्ये काही इथिकल रेग्युलेशन्स, काही नियम, काही सोशल इश्यूज होते की जे अराइज होऊ शकत होते, म्हणजे ह्या प्रोजेक्टच्या विरोधात जाऊ शकत होते. काही इथिकल, काहींचं म्हणणं होतं नाही हे केल्यामुळे एखाद्याला जर समजा ह्युमन जिनॉमची पूर्ण माहिती मिळाली, त्यांनी जर त्याच्यामध्ये काही बदल केले आणि त्याच्यापासून काही नवीन प्राणी जन्माला आणला आणि तो जो प्राणी माणसांसाठी घातक ठरला तर इट विल बी गोइंग टू बी डेंजरस, बरोबर का नाही. म्हणून हा जो प्रोजेक्ट करणारे सायंटिस्ट होते या सगळ्यांवरती लिगली बंधनं टाकण्यात आली की कोणता प्रोजेक्ट करतायत, काय करतायत हे कोणाला सांगायचं नाही, काही डिस्क्लोज करायचं नाही. याच्यातून जी माहिती मिळेल ती माहिती सगळीच्या सगळी गुप्त ठेवायची. याचा सोशल इश्यू करायचा नाही. या सगळ्या गोष्टींची माहिती जी असेल ती लोकांपर्यंत पोहोचवायची नाही. आपण काय करतोय आत्ताच, ज्यावेळेस याचे चांगले परिणाम असतील त्यावेळेस आपण लोकांपर्यंत पोहोचवू या प्रोजेक्टचे काय परिणाम आहेत. तोपर्यंत त्या प्रोजेक्टचे कॉन्सिक्वेन्सेस जे होणार आहेत ते कोणापर्यंत सांगायचे नाही. हे सगळे काय होते या ह्युमन जिनॉम प्रोजेक्टचे काय होते, हे सगळे एम्स होते. क्लिअर. येस सर. बघा मग इथं काय होतं बेटा, दोन मेथड्स होत्या. इट इन्व्हॉल्व्स टू मेजर अप्रोचेस. पहिला काय, एक्सप्रेस द सिक्वेन्स टॅग्स, ESTs, or focus on the identifying all the genes that are expressed as a RNA. बघा काय करायचं, एक्सप्रेस द सिक्वेन्स टॅग्स म्हणजे काय, जी सिक्वेन्स कामाची तिच्यावरच फोकस करायचं, जी कामाची सिक्वेन्स नाही तिला सोडून द्यायचं. जसं की आठवतं तुम्हाला एक्झॉन दोघींमध्ये काय असतो, एक इंट्रॉन असतो, आठवतंय का. येस सर. येस ऑर नो. येस सर. येस सर. मग या प्रोजेक्टचं म्हणणं काय होतं, एवढा सगळा डीएनएचा स्टडी करायचा, पूर्ण डीएनएचा अभ्यास करण्यापेक्षा जो डीएनएचा भाग जो एक्सप्रेस होतो, जो एक्झॉन बनवतो तोच भाग स्टडी करू. फोकस ऑन आयडेंटिफाईंग ऑल द जीन्स दॅट आर एक्सप्रेस एज अ आरएनए. जे जीन आरएनए म्हणून एक्सप्रेस होतात, जे आरएनए बनवण्यामध्ये भाग घेतात तेच जीनचा अभ्यास करू. जे जीन भागच घेत नाही, जे काय आहेत इनॅक्टिव्ह जीन आहेत, जे इंट्रॉन्स बनवतात, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.
हा एक अप्रोच होता. काही सायंटिस्ट लोकांचं म्हणणं होतं की आपण असं काम करू. काहींचं म्हणणं काय होतं, सिक्वेन्स अनोटेशन्स, सिक्वेन्सिंग होल सेट ऑफ genome containing all coding and non-coding sequences and later assign the different regions in the sequence with their functions. यांचं का अंत दुसरा जो ग्रुप होता सायंटिस्ट लोकांचा, त्यांचं म्हणणं होतं आपण असं नाही करायचं. आपल्याला आत्ता माहिती आहे की हे जीन काही कामाचे नाही आहेत, पण उद्या उठून या जीननी काही केलं आणि यांच्यामध्ये काही म्युटेशन झाले, यांच्यापासून काही नवीन प्रकारचे RNA तयार झाले, मग एवढा मोठा प्रोजेक्ट हा आत्ता रन होतोय, हा पुन्हा पुन्हा रन होणार नाहीये. म्हणून सगळ्याच जीनची सगळीच माहिती जी कामाची असेल, कामाची नसेल, ती सगळीच माहिती गोळा करून घ्यायची. क्लिअर? त्याला काय म्हणायचं? सिक्वेन्स अनोटेशन. क्लिअर? Yes, sir. मग हे दोन मेजर अप्रोचेस, जेव्हा आपण म्हणतो एखादा प्रोजेक्ट चालू करायचा आहे, सायंटिस्ट लोक विचार करतात सगळे. त्यातले काही सायंटिस्ट लोकांचं म्हणणं असतं आपण असं करू, काहींचं म्हणणं आपण नाही असं नाही करायचं, आपण तसं करू. तसं बेटा जेव्हा विचार मांडण्याची वेळ आली, HGP ला स्टार्ट करायचं, मग काहींचं म्हणणं होतं आपण फक्त ज्या सिक्वेन्स कामाच्या आहेत, ज्या mRNA म्हणून एक्सप्रेस होतात तेवढ्याचा अभ्यास करू, पूर्ण जिनोमचा अभ्यास करण्याची गरज नाही. पण बाकीच्यांचं म्हणणं होतं नाही, असं नाही चालणार. वी हॅव टू रीड each and every न्यूक्लियोटाइड इन द सिक्वेन्स ऑफ DNA. आणि ज्या कामाच्या असतील म्हणजेच काय कोडिंग सिक्वेन्स असतील, ज्या कामाच्या नसतील म्हणजे काय नॉन कोडिंग सिक्वेन्स असतील, या सगळ्यांचा आता अभ्यास करू. नंतर बघू यांचा फायदा आहे नाही आहे, यांचे फंक्शन काय ते आपण नंतर बघू. क्लिअर? येस ऑर नो? Yes, sir. हा. मग आता बेटा याच्यामध्ये काय, याची प्रोसिजर काय बघा. व्हॉट वॉज द प्रोसिजर ऑफ दिस एक्सपेरिमेंट? आयसोलेट द DNA फ्रॉम दी सेल. पहिले काय करायचं, सेल आयसोलेट करायची. आयसोलेट केली सेल की तिच्यातून काय करायचं, तिचा DNA आयसोलेट करायचं. आपण शिकलो DNA आयसोलेशन, आठवतं का तुम्हाला? कोणी सांगू शकेल हाऊ टू आयसोलेट द DNA? साक्षी, तनिया, ईशा, पार्थी, सांगता का कोणाला? अश्विनी, पूनम नाही का आज? कोणाला सांगता येणार नाही? हॅलो अमोल, ऐकू येतं का कोणाला? येस सर. हा, मग आठवत आहे का सेल मधून DNA आयसोलेट करण्याचं आपण काय करतो, आपण सेलचे पहिले सेलमध्ये काय टाकतो, आपण वेगळे एन्झाईम टाकतो, सेल्युलेज, प्रोटीएज. हे सर नो, हे सगळे प्रोटीन वगैरेचं ब्रेकडाऊन करतात, सेल इम्युनिटीचं ब्रेकडाऊन करतात. त्याच्या आपण त्या सेलला मध्ये काय टाकतो, आपण चिल्ड इथेनॉल. आठवतं का तुम्हाला? टाकतो आपण त्याच्यामध्ये इथेनॉल. इथेनॉल ऍड केलं की काय होतं, DNA काय होतो, प्रेसिपिटेट होतो. काय होतो, DNA प्रेसिपिटेट. आणि मग तो आयसोलेट करतो आपण, आणि मग त्याला कन्वर्ट करतो कशामध्ये, रॅन्डम फ्रॅगमेंट्स मध्ये. कोणाच्या मदतीने? रिस्ट्रिक्शन इंडोन्यूक्लियस नावाच्या एन्झाईमच्या मदतीने. बरोबर का नाही? येस ऑर नो? आणि मग त्याला आपण क्लोन करतो कोणामध्ये, हॉस्ट मध्ये, म्हणजे त्याला रिकॉम्बिनंट DNA बनवतो त्याचा. कोणामध्ये, बॅक्टेरियामध्ये टाकतो, किंवा कोणामध्ये टाकतो, ईस्ट मध्ये, युझिंग अ वेक्टर. तिथं आपण वेक्टर वापरतो, कॅरियर वापरतो. काय वापरतो तिथे आपण, ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम किंवा बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम. कशासाठी? फॉर एम्प्लिफिकेशन. त्याच्या कॉपीज बनवून घेतो आपण खूप साऱ्या. बरोबर का नाही? Yes. आणि त्याच्यानंतर आपण काय बेटा, सिक्वेन्सिंग ऑफ फ्रॅगमेंट्स युझिंग अ ऑटोमेटेड DNA सिक्वेन्सर युझिंग अ फेडरिच सॅगर मेथड. फेडरिच सॅगर नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी सांगितलं होतं की ही सिक्वेन्स असेल तर त्याच्या मागे पुढे सिक्वेन्स कोणती असते, कशी असते, ती आपण ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करू शकतो विदिंग दी मेथड ऑफ व्हॉट इयर फेडरिच सॅगर मेथड. लक्षात ठेवा. मग ती सिक्वेन्स शोधून घ्यायची. अरेंज द सिक्वेन्स बेसिस ऑन ओव्हरलॅपिंग रिजन्स. काय करायचं, मग सिक्वेन्स जी सापडेल आपल्याला, त्या सिक्वेन्सला काय करायचं, बेस्ड ऑन दी ओव्हरलॅपिंग रिजन्स. ओव्हरलॅपिंग रिजन कोणते कोणाला मॅच करतायत,
ओव्हरलॅपिंग पार्ट आठवतं ना तुम्हाला? आठवतंय का? मग त्या ओव्हरलॅपिंग पार्ट्सला काय करायचं, सिक्वेन्शियली मॅच करायचं आणि मग अलाइनमेंट ऑफ सिक्वेन्स ऑन कॉम्प्युटर प्रोग्राम, आणि मग सगळ्यात शेवटी ती सिक्वेन्स जी असेल तिला कॉम्प्युटर प्रोग्राम मध्ये काय करायचं, स्टोअर करायचं. क्लिअर? Yes, sir. या पद्धतीने प्रोसिजर वापरली जाते. कशासाठी? एचजीपी साठी. बघा काय केलं, बघा दिसतं तुम्हाला, आयसोलेट केला सेल पासून डीएनए, बरोबर आहे. त्याचे काय बनवले, डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या साहाय्याने त्याचे काय बनवले, खूप सारे फ्रॅगमेंट्स बनवले, बरोबर का नाही. त्याच्यात सिंगल जिनॉम घेतला, त्याच्या काय बनवल्या, मल्टिपल कॉपीज बनवल्या बाय युझिंग व्हॉट युअर पीसीआर. त्याच्यानंतर त्या छोटे छोटे सिक्वेन्स जे होते त्या सिक्वेन्सला मशीनमध्ये टाकला आणि त्या मशीनमध्ये त्या सिक्वेन्सला काय केलं, ओव्हरलॅपिंग रिजन जे असतात त्यांच्यातले त्या ओव्हरलॅपिंग रिजन्सला काय केलं, मॅच केलं, आणि मग ते जर मॅच होत असतील तर ते ओव्हरलॅपिंग सिक्वेन्स जोडल्या आणि मोठा मग काय झाला बेटा, न्यूक्लियरची सिक्वेन्स तयार झाली आणि त्या सगळ्या डाटाला काय केलं, कॉम्प्युटरमध्ये स्टोअर केलं. क्लिअर? हे जे आपण आता बोललो हे काय एका सिंगल स्टेप मध्ये होत नाही. येस ऑर नो? Yes, sir. मग त्याच्यामध्ये कोण होता तो, फेडरिच सॅंगर. या सायंटिस्टने काय केलं, ही डेव्हलप अ मेथड फॉर सिक्वेन्सिंग द अमायनो ऍसिड्स इन द प्रोटीन. यांनी काय केलं, सिक्वेन्सिंग अमायनो ऍसिड्सची सिक्वेन्स कशामध्ये, प्रोटीन मध्ये कशी असते, प्रोटीन जे असतात प्रोटीन मध्ये जे अमायनो ऍसिड आहे त्यांची सिक्वेन्स कशी असते ती डेव्हलप केली त्यांनी. आणि त्या सिक्वेन्स वरून आपण शोधू शकतो की कोणत्या प्रकारचा न्यूक्लियोटाइड कसा असेल, कोणत्या प्रकारचा कोडॉन असेल, बरोबर का नाही. डीएनए इज कन्वर्टेड इनटू युअर रॅन्डम फ्रॅगमेंट्स as there are technical limitations in a sequencing of very long piece of DNA. बरोबर का नाही. म्हणजे डीएनएचे तुकडे किती तुकडे गेले, रॅन्डम तुकडे गेले, प्रत्येक तुकड्याचा अभ्यास करणं काही शक्य नाही आहे, बिकॉज इट इज व्हेरी लॉंग पीस ऑफ डीएनए. बरोबर का नाही. 3.3 इंटू 10⁻⁹ बेस पेअर लॉंग इतका मोठा डीएनए असतो. सो इट इज नॉट पॉसिबल टू दिस डू एव्हरीथिंग. एचजीपी वॉज ऑल्सो क्लोजली असोसिएटेड विथ युअर बायोइन्फॉर्मेटिक्स. आणि म्हणून एचजीपी जेव्हा हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट सुरू झाला त्यावेळेस हा प्रोजेक्ट असोसिएटेड म्हणजे काय, ह्या प्रोजेक्ट करणाऱ्या सायंटिस्ट लोकांनी नंतर कोणाची मदत घेतली, बायो इन्फॉर्मेटिक्स टेक्नॉलॉजीचा मदत घेतली. बायो इन्फॉर्मेटिक्स ही काय आहे, बायोलॉजीची ब्रांच आहे, जी ब्रांच काय करते, जिनोमचा अभ्यास करते, जीनचा अभ्यास करते आणि मिळालेली माहिती तिला काय करते, ती स्टोअर करते कशामध्ये, कम्प्युटरमध्ये, आणि मग कम्प्युटरमध्ये तिचं काय करते, ती अनालिसिस करते. ही ब्रांच बायो इन्फॉर्मेटिक्स. मग बायो इन्फॉर्मेटिक्स मध्ये जे सायंटिस्ट होते त्यांची पण मदत घेतली आली. 13 वर्ष झालेला प्रोजेक्ट, या 13 दिवस नाही सांगत आपण, 13 इयर्स. मग जेव्हा जेव्हा हर्डल्स आले, जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम आले, तेव्हा तेव्हा त्यांनी सायंटिस्ट लोकांची मदत घेतली. बायो इन्फॉर्मेटिक्स काय आहे, ऍप्लिकेशन ऑफ कम्प्युटर सायन्स अँड द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टू द फील्ड ऑफ इयर बायोलॉजी अँड द मेडिसिन. बरोबर की नाही. मग कम्प्युटरचा वापर करा, कम्प्युटरमध्ये ती माहिती स्टोअर करा, कम्प्युटर त्याला सिक्वेन्सली लावेल आणि मग कम्प्युटर पासून ती सिक्वेन्स मिळाली की ती सिक्वेन्स आपण काय करू, स्टोअर करून ठेवू, आणि ती सिक्वेन्स असेल लिहिण्याची. मग यासाठी कम्प्युटरचा वापर करण्यात आला. आणि कम्प्युटरचा वापर जर आपण करत असू कशामध्ये, फील्ड ऑफ बायोटेक्नॉलॉजी, सॉरी फील्ड ऑफ बायोलॉजी मध्ये, तर त्याला काय म्हणतात, बायो इन्फॉर्मेटिक्स म्हणतात. काय म्हणतात त्याला, बायो इन्फॉर्मेटिक्स. क्लिअर? Yes, sir. Yes. मग 24 क्रोमोझोम आहेत, 24 मध्ये 22 काय आहेत, ऑटोझोम्स आहेत, आणि एक कोणता आहे, एक्स, आणि दुसरा कोणता आहे, वाय क्रोमोझोम. बरोबर का नाही. Yes, sir. The last sequenced one is what your chromosome 1 in May 2006. सगळ्यात शेवटी हा प्रोजेक्ट जेव्हा संपत होता तेव्हा सगळ्यात शेवटीचा क्रोमोझोमचा स्टडी करण्यात आला, ज्याची सिक्वेन्स शोधण्यात आली, तो कोण होता, क्रोमोझोम नंबर 1. क्लिअर? Yes, sir. Genetic and physical maps of the genomes were generated using the information on the polymorphism of restriction endonuclease recognition sites and some repetitive DNA sequence, ज्याला आपण काय म्हणतो, मायक्रोसॅटेलाइट्स. बघा, मग अशा प्रकारे हा क्रोमोझोम आहे, याचा जेनेटिक मॅप, याचा फिजिकल मॅप, याचा सायटोजेनेटिक मॅप, असे मॅप, वेगळे मॅप बनवण्यात आले आणि त्याच्यावरनं डीएनएची सिक्वेन्स काय आहे ती ठरवण्यात आली. विथ द हेल्प ऑफ एन्झाइम रिस्ट्रिक्शन न्यूक्लियस. ठीक आहे ना. आणि त्याच्यावरनं कळालं की ही जी सिक्वेन्स असते ती काय होते, मेनी टाइम रिपीट होते, जिला आपण काय म्हणतो, रिपीटेटिव्ह सिक्वेन्स ऑफ डीएनए. सो डीएनए सिक्वेन्सिंग ऑल्सो डन इन बॅक्टेरिया. आणि याच प्रकारे हा जो प्रोजेक्ट होता, असाच प्रोजेक्ट कोणामध्ये करण्यात आला, बॅक्टेरियामध्ये करण्यात आला.
यीस्ट मध्ये करण्यात आला. सिनोरडिलिस, सिनोरहडिटिस इलेगन्स, अ फ्री लिव्हिंग नॉन पॅथोजेनिक निमॅटोडा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा लक्षात घ्या, याचं नाव महत्वाचं आहे. तुम्ही नीटची तयारी करताय ते लक्षात ठेवा. ड्रॉसोफिला आणि प्लांट, कोणते प्लांट? राईस आणि कोणता? अरॅबिडोप्सिस. कोणते? अरॅबिडोप्सिस. या सगळ्या प्लांट्स मध्ये हा सगळा अभ्यास करण्यात आला. म्हणजे जसा आपण म्हटलं की ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट चाललेला आहे, तर फक्त ह्युमन जिनॉमचा स्टडी करण्यात येईल का? हो, येईल. पण त्याचबरोबर जर काही कॉमनली अॅनिमल्स आहेत, कॉमन ऑर्गॅनिझम्स आहेत, जे आपल्या आजूबाजूला नेहमी ग्रो करतात किंवा ज्यांची आपली मॉर्फॉलॉजी खूप सेम आहे, मॅच करते कुठेतरी, किंवा आपल्या आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे हे समजून घेण्यासाठी सायंटिस्ट लोकांनी त्याच काळात ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट चालू असतानाच त्यांनी नुसती ह्युमन जिनॉमची डीएनए सिक्वेन्स नाही, तर त्यांनी बॅक्टेरिया, यीस्ट, सिनोरहडिटिस इलेगन्स, ड्रॉसोफिला, प्लांट्स मध्ये राईस आणि काय अरॅबिडोप्सिस, या सगळ्यांचा त्यांनी डीएनए सिक्वेन्स शोधून काढली. क्लिअर? आणि त्या सिक्वेन्समध्ये त्यांना कळालं की ह्युमन बिंगची सिक्वेन्स आणि यांची सिक्वेन्स मध्ये काही फरक आहे का, काही चेंजेस आहेत का? कळतंय ना? आता बघा सायलेंट फीचर्स. मग त्यांनी जे शोध लावला, त्यांनी जो अभ्यास केला 13 वर्ष, त्या 13 वर्षाच्या अभ्यासामध्ये त्यांना काय कळालं? सगळ्यात पहिले त्यांना हे कळालं की ह्युमन जिनॉम कंटेन व्हॉट इयर 3.3164 3164.7 मिलियन न्यूक्लियर बेसेस. इतके न्यूक्लियर बेस आहेत कशामध्ये? ह्युमन जिनॉम मध्ये. एक्झॅक्ट आकडा दिला त्यांनी. काय दिला? एक्झॅक्ट आकडा दिला. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ जीन्स अबाउट 30,000. टोटल नंबर ऑफ जीन किती बेटा? 30,000 जीन आहेत ह्युमन बिंग मध्ये. ऍव्हरेज जीन कन्सिस्ट ऑफ व्हॉट इयर? एका ऍव्हरेज जीनचा आपण विचार केला तर एका ऍव्हरेज जीन मध्ये किती नायट्रोजन बेस पेअर आहेत? 3,000. लार्जेस्ट ह्युमन जीन कोणता आहे तो? डिस्ट्रोफिन ऑन एक्स क्रोमोझोम कंटेन 2.4 मिलियन बेसिस. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा. मग काय बेटा इम्पॉर्टंट आहे? काय ह्युमन बिंग मध्ये सगळ्यात मोठा जीन जो असेल तर तो कोणता आहे? तो आहे तुमचा डिस्ट्रोफिन. कुठे आढळतो तो? तो आढळतो एक्स क्रोमोझोम वरती. किती मोठी सिक्वेन्स बनलाय? 2.4 मिलियन बेस पेअर. इतका मोठा बनलेला आहे. समजतंय का? मग ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन जर तुम्ही नीटचा अभ्यास करत असाल तरी विचारले जाणार आहेत. तुम्ही बोर्डचा अभ्यास करत असाल तरी तुम्हाला विचारला जाऊ शकतो व्हॉट आर द सायलेंट फीचर्स ऑफ ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट. तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 99.9% सगळ्या न्यूक्लिअरच्या सिक्वेन्स कोणामध्ये? सगळ्या ह्युमन बिंग मध्ये कशा आहेत? सेम आहेत. आता आपण जे म्हणतो 99.99 सगळे सेम आहेत, फक्त 0.1% डिफरन्स आहे. तो 0.1% डिफरन्स आहे हे शोधून काढलं कोणी? HGP ने सांगितलं. क्लिअर? येस सर. आणि त्या 0.1% डिफरन्समुळे तुम्ही आम्ही सगळे वेगवेगळे आहोत. क्लिअर? आपल्या सगळ्यांमध्ये जे व्हॅरिएशन दिसतं ते कशामुळे? फक्त आणि फक्त 0.1% मुळे आहे. क्लिअर? येस सर. आपण बघितलं किती जीन्स आहेत बेटा? नियर अबाउट 30,000 जीन्स आहेत. 30,000 जीन्स आहेत. त्या 30,000 जीन्स मध्ये 50% डिस्कवर्ड जीन्स आर अननोन. बघा नीट लक्षात घ्या. 50% जे जीन सापडले त्यांच्याबद्दल अजून पण माहिती नाही. म्हणजे 50% पेक्षा जास्त जीन जेवढे पण आहेत 30,000 जीन मध्ये, म्हणजे 15,000 पेक्षा जास्त जीन, म्हणजे जवळपास 15,000 पेक्षा जास्त म्हणजे 18-20,000 जीनची आपल्याला अजून पण माहिती नाहीये. ते काय काम करतात, त्यांचा फंक्शन काय आहे ते अजून पण सायंटिस्ट लोकांना माहिती नाहीये. सायंटिस्ट आर स्टील इन द सर्च. क्रोमोझोम 1 इज हॅव्हिंग ए मोस्ट ऑफ द जीन. लक्षात ठेवा. क्रोमोझोम 1 जो असतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जीन आहेत. किती जीन आहे बघा? 2,968 जीन. एवढे जीन याच्यातच आहे नुसते. कळतंय ना? म्हणजे जवळपास 3,000 जीन कोणामध्ये? फक्त क्रोमोझोम नंबर 1 मध्ये. वाय क्रोमोझोम सगळ्यात छोटा क्रोमोझोम असतो. किती याच्याने म्हणलाय? 231. 231 जीन आहेत फक्त वाय क्रोमोझोम मध्ये. कळतंय का सगळ्यांना? म्हणून सगळ्यात मोठा क्रोमोझोम बघा तुम्ही. सगळ्यात मोठा क्रोमोझोम जर तुम्ही बघाल तर इथे दिसतो तुम्हाला. कोण येतो? क्रोमोझोम नंबर 1 नाही का? तो जीन आहे. आपण क्रोमोझोमचा विचार करतोय. सगळ्यात मोठा क्रोमोझोम कोणता आहे? क्रोमोझोम 1. क्रोमोझोम नंबर. सगळ्यात मोठा जीन कोणता आहे?
तो एक्स क्रोमोझोम वरती आहे. सगळ्यात छोटा क्रोमोझोम कोणता आहे? वाय क्रोमोझोम आहे. किती जीन Yes, म्हटलंय? sir. फक्त 201. 231. हा, लक्षात ठेवा. लेस दॅन 2% ऑफ द जिनोम कोड्स फॉर प्रोटीन. बघा नीट लक्षात घ्या, जेवढे पण कोड आपण बघितले म्हणजे नीट ऐकून घ्या, 30,000 जीन जे आहेत त्या 30,000 मध्ये लेस दॅन 2% म्हणजे काय बेटा 60 जीन्स, फक्त काय 60 किंवा 600 जीन्स जे आहेत फक्त 2% बघून घ्यायचे किती होतात ते. आय एम नॉट अ मॅथ्स स्टुडंट. किती होतं चेक करून घ्या. मग इतके जीन फक्त प्रोटीनला कोड करतात, मग बाकीचे जीन काय करतात सर? चाललंय बेटा त्याच्यावर संशोधन, ते काय करतात, त्यांचं फंक्शन काय ते बघणं चाललंय. व्हेरी लार्ज portion of the human genome is having a repetitive sequences. बघा तुम्हाला बोलू ना 99.9% सगळ्यांमध्ये सिक्वेन्स काय आहे? सारखीच. Very small, large portion of the human genome is made up of repetitive sequences. These are the stretches of DNA sequence that are repeated many times. There are no direct coding functions. They sheds the light on a they sheds a light on chromosome structure, dynamics and evolution. बघा नीट लक्षात घ्या. ते कशामध्ये भाग घेतात? ते भाग घेतात म्हणजे काय 99.99% जी डीएनए सिक्वेन्स आहे ती काय आहे? काहीच कामाची नाही. रिपीटेड सिक्वेन्स ती कोडिंग वगैरे काही मध्ये भाग घेत नाही. मग ती काय करते? ती फक्त क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बनवण्यामध्ये भाग घेते, डायनॅमिक्स मध्ये भाग घेते आणि क्रोमोझोमच्या इव्होल्युशन मध्ये भाग घेते. म्हणजे काय हो सर? इव्होल्युशन मध्ये कसं काय म्हणताय तुम्ही? आता नीट ऐका बरं का, काही गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहे, सांगतो तुम्हाला मी. 99.9% सिक्वेन्स कशी सगळ्यांमध्ये सेम आहे. 0.1% चा काय फक्त डिफरन्स आहे, बरोबर का नाही? Difference. म्हणजे ही सिक्वेन्स जर खूप वेळा बदलली तर काही फरक पडणार आहे का ह्युमन बिंग मध्ये? नाही, कारण ही सिक्वेन्स काहीच कामाची नाहीये. No. ही कोणत्या प्रकारच्या जीनला कोड करत नाही, बरोबर आहे का नाही? पण याच्यामध्ये जर फरक पडला 0.1% मध्ये तर काय होईल बेटा? नवीन प्रकारचा सजीव जन्माला येईल, बरोबर का नाही? म्युटेशन होईल. Yes, sir. And it will lead toward your formation of new organism. म्हणून बघा मला सांगा तुम्ही 99.99% जी सिक्वेन्स आहे ती काय आहे? Same. कामाची नाही. तिच्यामध्ये म्युटेशन झाले तर काही फरक पडेल का? मग काहीच फरक पडणार नाही. समजतंय का माझं बोलणं? Yes, sir. त्याच्यामध्ये फरक पडत नाही, त्याच्यामुळे आपण सगळे ह्युमन बिंगच जन्माला येतोय. समजतंय का? क्रॉसिंग ओव्हर सगळ्यांमध्ये होतंय का नाही जन्माच्या वेळेस? तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, जेव्हा तुम्ही जन्माला आले तुमच्या आई वडिलांमध्ये जे जीन्स होते ते जीन्स थोडेसे चेंज झाले का नाही? तुमच्यामध्ये थोडेसे चेंज होत आहेत, म्हणजे काय चेंज होत आहे रे बेटा? नॉन कोडिंग सिक्वेन्स चेंज होत आहेत. काय चेंज होत आहेत? नॉन कोडिंग सिक्वेन्स. Non-coding sequence. त्यांच्यामध्ये म्युटेशन होत आहेत. डेली आपल्यावरती युव्ही लाईटचा परिणाम होतो, बरोबर का नाही? युव्ही लाईट पडतो डेली आपल्यावरती. एक्सरेज, आपण कधी कधी एक्सरे मशीन मध्ये हे घेतो, म्हणजे एक्सरे काढायला जातो आपण, तिथे आपण काही केमिकल रेडिएशनच्या संपर्कात येतो डेली. आपल्यामध्ये म्युटेशन होत असतात का? हो, होत असतात आपल्यामध्ये म्युटेशन. पण ते म्युटेशन कोणामध्ये होत असतात? ते म्युटेशन होत असतात बेटा नॉन कोडिंग सिक्वेन्स. Non-coding sequence. नॉन कोडिंग सिक्वेन्स मध्ये म्युटेशन झाले तर काही फरक पडणार आहे का? काहीच फरक पडणार नाही. कळतंय ना? आणि म्हणून इव्होल्युशनला म्हणजे ह्युमन बिंग पासून नवीन प्रजाती जन्माला यायला काय खूप वेळ आहे. समजतंय का माझं बोलणं? Yes, sir. Yes, sir. समजलं का सगळ्यांना? आणि म्हणून असं म्हटलं इथे, काय म्हटलंय की ज्या रिपिटेटिव्ह सिक्वेन्स असतात त्या पण महत्वाच्या आहेत. त्या लाईट करतात, म्हणजे त्या काम करतात कशावरती? क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर बनवण्यामध्ये, डायनॅमिक्स मध्ये क्रोमोझोमच्या, आणि काय इव्होल्युशन मध्ये. समजतंय ना? अबाउट 1.4 मिलियन लोकेशन्स हॅव द सिंगल स्ट्रँडेड डीएनए डिफरन्स. बघा, सिंगल बेस डीएनए डिफरन्स म्हणजे काय? पूर्ण डीएनए मध्ये जर आपण स्टडी केला, पूर्ण डीएनएचा स्टडी केला, त्याच्यामध्ये 1.4 मिलियन अशा जागा आहेत किंवा अशा पॉइंट्स आहेत ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकाच याचा डिफरन्स आहे. म्हणजे जिथे ॲडेनिन असेल तिथे फक्त काय थायमिन आहे, बाकी सगळ्या सिक्वेन्स सेम आहेत. किती ठिकाणी असं आहे? हे 1.4 मिलियन लोकेशन्स मध्ये आहेत जीनच्या. 1.4 मिलियन लोकेशन. आणि ह्या ज्या सिक्वेन्स आहेत यांना आपण काय म्हणतो? मग SNPs म्हणजे काय? सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम, स्निप्स म्हणतात यांना. काय त्यांना? स्निप्स म्हणतात.
which help to find out the chromosome location for disease associated sequence and trapping the human history. बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कळतंय का? SNPs म्हणजे काय हो सर, नीट ऐका. तर सगळ्यांमध्ये सिक्वेन्स सारखीच आहे, फक्त एखाद्या ठिकाणी आता हा पूर्ण एवढा डीएनए, फक्त इथं ग्वानिन आहे, इथे ॲडेनिन आहे, तर इथं काय असेल थायमिन, इथे काय असेल ॲडेनिन. फक्त थायमिनच्या जागी कोण आहे? ॲडेनिन. सॉरी, ग्वानिनच्या जागी कोण आहे? इथे फक्त थायमिन आहे, एवढाच फरक आहे. बाकी पूर्ण ठिकाणी काय सेमच आहे डीएनए. मग असे फरक, छोटे छोटे फरक असलेले किती जागा आहेत डीएनए मध्ये? 1.4 मिलियन लोकेशन्स आहेत. आणि मग असे छोटे छोटे फरकमुळे जे फ्रॅगमेंट तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो? SNPs म्हणतो, सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम्स. ज्यांच्यामुळे आपल्याला क्रोमोझोमचं लोकेशन समजतं. डिसीज असोसिएटेड सिक्वेन्स कशा असतात ते आपल्याला शोधता येतं. ट्रेसिंग ऑफ ह्युमन हिस्ट्री अशा सिक्वेन्स असून मंकीज मध्ये पण आहेत. मग मंकीज मध्ये आणि आपल्यामध्ये कुठे काय फरक आहे हे आपण शोधू शकतो, आणि याच्यावर आपण ट्रेस लावू शकतो की ह्युमन हिस्ट्री म्हणजे ह्युमन बिंग कसे आले जन्माला, कोणत्या सिक्वेन्स मध्ये कुठे बदल झाला हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. समजतंय का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. अबाउट ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट. हे सगळं कशाबद्दल बोललो आपण आतापर्यंत? ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट बद्दल बोललो. मग लक्षात ठेवा, सायलेंट फीचर्स बोर्ड एक्झाम साठी महत्वाचे आहेत. ज्यांनी कोणी लेक्चर मिस केला असेल, ज्यांचं लेक्चर सचिन पाटील आता जॉईन झालाय बरोबर ना, सचिन ते लेक्चर नंतर बघून घे ऍप वरती. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा, बोर्ड एक्झाम साठी हे जे आता पॉईंट सांगितले आपण सगळे महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. नेक्स्ट पॉईंट आहे डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डीएनए प्रोफाइलिंग. हा पण पॉईंट तितकाच महत्वाचा आहे. राईट नोट ऑन डीएनए फिंगरप्रिंटिंग विचारला जाण्याची शक्यता काय खूप जास्त आहे, लक्षात ठेवा. बघा, मग डीएनए फिंगरप्रिंटिंग म्हणजेच काय, त्याला आपण काय म्हणतो? डीएनए प्रोफाइलिंग. काय बेटा ही? इट इज अ सिक्वेन्स टू आयडेंटिफाय दी सिमिलॅरिटीज अँड द डिफरन्सेस ऑफ द डीएनए फ्रॅगमेंट्स ऑफ द टू इंडिव्हिज्युअल. दोन मनुष्यामध्ये, दोन माणसांमध्ये ज्या डीएनए सिक्वेन्स आहेत त्यांच्यामध्ये साम्य किती आहे आणि त्यांच्यातला फरक कुठं आहे हे शोधणं म्हणजेच काय? डीएनए फिंगरप्रिंटिंग. कळतंय का तुम्हाला? आणि ही मेथड शोधून काढली कोणी? अलेक्स जेफ्रीने. कोणी शोधून काढली? अलेक्स जेफ्रीने. कधी? 1985 मध्ये. हा अलेक्स जेफ्री आहे, या सायंटिस्ट शोधून काढलं होतं की तुमच्यामध्ये माझ्यामध्ये सगळ्यांमध्ये डीएनए सिक्वेन्स बहुतांश ठिकाणी काय सेम आहे. 99%, 99.99% काय सेमच आहे. पण 1% डिफरन्स कुठं आहे तोच आपल्याला तोच आपण प्रिंट काढला आणि तो जर डिफरन्स आपल्याला कळाला तर आपण सांगू शकतो की दोन डीएनए जे आहेत ते काय आहेत? वेगळ्या माणसाचे, ते एका माणसाचे नाही आहेत. क्लिअर? मग हीच टेक्निक जी काय आयडेंटिफाय करते सिमिलॅरिटीज अँड द डिफरन्सेस इन द डीएनए फ्रॅगमेंट्स ऑफ द टू इंडिव्हिज्युअल. दोन इंडिव्हिज्युअल मध्ये डीएनए फ्रॅगमेंट्स मध्ये किती फरक आहे, काय फरक आहे, किंवा कसे साम्य आहे, किती साम्य आहे हे शोधून काढण्याची टेक्निक म्हणजेच काय? डीएनए फिंगरप्रिंटिंग, जिला आपण काय म्हणतो? डीएनए प्रोफाइलिंग. आता तुम्ही बघताय, दिसतं तुम्हाला हे सगळं? दिसतंय का? हे कोण आहेत? ही आई आहे, हा कोण आहे? हा बाप आहे. यांना हे 4 मुलं आहेत. तुम्हाला सांगितलं की मित्रांनो हे 4 मुलं यांना दिसत आहेत, यांचे सगळ्यांचे आपण काय घ्या? डीएनए फिंगरप्रिंटिंग आहे. याचा हा आईचा डीएनए फिंगरप्रिंट आहे, हा वडिलांचा डीएनए फिंगरप्रिंट आहे, ह्या 4 मुलांचा डीएनए फिंगरप्रिंट आहे. आणि तुम्हाला विचारलं त्यांनी, ओळखा यांच्यातले यांचे खरे मुलं कोणते आहेत? हे 4 मुलं सांगतायत की आमचे हे दोन आम्ही, किंवा हे 4 मुलं सांगतायत की आमचे आई वडील आहेत. आई वडील म्हणताय हे 4 मुलं 4च्या 4 माझे नाही आहेत. मग कोणत्या आईचा किंवा कोणत्या बापाचा कोणता मुलगा आहे? ह्या फॅमिलीचे किंवा ह्या कपलचे कोणते मुलं खरे आहेत हे शोधण्यासाठी काय करता येऊ शकतं आपल्याला? वी कॅन टेक द डीएनए फिंगरप्रिंटिंग. मग हा डीएनए फिंगरप्रिंट आईचा दिलेला आहे, हा वडिलांचा दिलेला आहे, इथे ह्या मुलीचा आहे, इथे ह्या मुलीचा आहे, ह्या 2 मुलांचा डीएनए फिंगरप्रिंट बघतोय तुम्ही. आता याच्यावरून तुम्ही सांगा की कोणाचा डीएनए फिंगरप्रिंट आई बापाची मॅच होतोय? फर्स्ट अँड थर्ड. फर्स्टचा बघा. आता फर्स्ट मध्ये हा क्रोमोझोम येते, तसा तिच्या आईमध्ये पण आहे. फर्स्ट मध्ये हा क्रोमोझोम तिच्या वडिलांकडे आहे, त्याच लोकेशनला तिच्याकडे पण आहे, बरोबर का नाही? तसंच एक क्रोमोझोम त्या मुलीचा
आईकडे जो आहे तोच त्या मुलीमध्ये पण आहे तिथेच. एक क्रोमोझोम त्या मुलीमध्ये आहे, तसाच क्रोमोझोम त्या तिच्या वडिलांमध्ये पण आहे. याचा अर्थ हिचे क्रोमोझोम आई आणि वडिलांची थोडेफार काय करतायत, मॅच करतायत. बरोबर आहे का नाही? येस ऑर नो? म्हणजे याचा अर्थ ही मुलगी ह्या दोन किंवा ह्या कपलची ही एक मुलगी राहू शकते. क्लिअर? म्हणजे यांची काय Yes, sir. मुलगी आहे. ठीक आहे. आता इथे बघा, हा हिच्याकडे जे क्रोमोझोम आहेत, हे क्रोमोझोम या सिक्वेन्सला वरती थोडेसे, इथे एक आहे तो मॅच करतो याच्याशी, पण इथे हा इथे मॅच करतोय का वडिलांची? नाही. इथे हा मॅच करतोय तिच्याशी, इथे पण हा मॅच करतोय तिच्याशी, पण वडिलांची मॅच करतो का? नाही. याचा अर्थ ही मुलीचे क्रोमोझोम या आईशी मॅच करतायत, पण तिच्या वडिलांची मॅच करत नाही. याचा अर्थ ही मुलगी या दोघींच्या पासून आलेली नाहीये. क्लिअर? येस. रिजॉईन करा. काय करा? रिजॉईन. कळतंय का सगळ्यांना? Yes, sir. मग तसंच आता इथे बघू शकता तुम्ही, या मुलामध्ये एक जीन जो डीएनए असतो तो त्या वडिलांची मॅच करतोय. एक जो आहे तो त्याच्याच पोझिशनला त्याच्या आईशी मॅच करतोय. तसा त्याच्यामध्ये एक आहे तो त्याच्या वडिलांची मॅच करतोय. इथे पण एक आहे तो त्याच्या वडिलांची मॅच करतोय, आणि हा शेवटचा जो आहे त्याचा त्याच्या आईशी मॅच करतोय. याचा अर्थ हा मुलगा पण जो आहे तो यांचाच खरा मुलगा आहे. येस ऑर नो? हे त्याचे काय आहे? ट्रू पॅरेंट्स आहेत. क्लिअर? Parents. तसा हा Yes, फोर्थ sir. दाखवला. याच्यामध्ये कोणतेच जीन जे आहे त्याचे, यांची कोणत्याच जीनची कोणत्याही डीएनएचे फिंगरप्रिंट्स आहेत किंवा डीएनएचे फ्रॅगमेंट्स आहेत, हे कुठंच मॅच करत नाही या दोन पॅरेंट्सची. क्लिअर? Yes, sir. येस ऑर नो? मग या पद्धतीने बाय युझिंग दिस टेक्निक वी कॅन फाइंड आउट व्हॉट? वी कॅन फाइंड आउट दी डीएनए सिक्वेन्स. Sorry, we can find out what? We can find out the true parents of the offspring. Yes or no? Clear? Yes, याला काय sir. म्हणतात? डीएनए फिंगरप्रिंटिंग. पुन्हा हीच डीएनए फिंगरप्रिंटिंग अजून कुठे बेटा? क्राईम सीन्स मध्ये डीएनए मॅच करण्यासाठी, क्राईम सीनला जो मिळालेला डीएनए, तो डीएनए सस्पेक्टच्या डीएनएशी मॅच करण्यासाठी काय केला जाऊ शकतो? वापरला जाऊ शकतो. म्हणून ही टेक्निक जी आहे डीएनए फिंगरप्रिंटिंगची, हीच टेक्निक अजून काय क्राईम सीन वरती मिळालेल्या डीएनएला सस्पेक्ट जे असतील त्या ठिकाणी ज्यांच्यावरती शक असेल त्यांच्या डीएनएशी मॅच करण्यासाठी पण ही टेक्निक काय केली जाते? वापरली जाते. ठीक आहे? येस सर. Yes, तुम्ही होऊ शकता इथे बघा, हा जो क्राईम सीनचा डीएनए हा इथे सस्पेक्टची काय करतोय? 100% मॅच करतोय. येस और नो? याचा अर्थ काय? याचा अर्थ सस्पेक्ट नंबर 2 इज द क्रिमिनल whose DNA was found at the site of what your crime. Clear? Yes Yes, or no? sir. हाँ, ही टेक्निक आहे. क्लिअर? येस. ठीक आहे. मग हे डीएनए फिंगरप्रिंटिंग कसं असतं, काय असतं, ते आता आपण बघू. बघा, डीएनए फिंगरप्रिंटिंगचे बेसिक्स बघू आणि मग उद्या आपण याच्याबद्दल बोलू. क्लिअर? ठीक आहे. बघा, मग डीएनए कॅरीज द सम नॉन कोडिंग सिक्वेन्स, ज्याला आपण काय म्हणतो? रिपिटेटिव्ह सिक्वेन्स. बरोबर की नाही? आपण आताच बघितलं 99.9% ज्या सिक्वेन्स आहेत त्या काय आहेत बेटा? Non-coding. त्या काय आहेत? नॉन कोडिंग सिक्वेन्स आहेत. नंबर ऑफ रिपिटेटिव्ह सिक्वेन्स इज अ स्पेसिफिक फ्रॉम पर्सन टू पर्सन. कळतंय ना? म्हणजे या ज्या रिपिटेटिव्ह सिक्वेन्स असतात त्यांचा जो नंबर आहे, नंबर ऑफ रिपिटेटिव्ह सिक्वेन्स इज स्पेसिफिक फ्रॉम पर्सन टू पर्सन. मनुष्य ते मनुष्य, माणूस ते माणूस, किंवा ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम, सॉरी, वन इंडिव्हिज्युअल टू वन इंडिव्हिज्युअल, या रिपिटेटिव्ह सिक्वेन्स काय असतात? स्पेसिफिक असतात. आता तुम्ही बघू शकता इथे, एक मिनिट जरा. ठीक आहे. बघा, मग इथे तुम्ही बघू शकतात, इथे 8 रिपिटेटिव्ह सिक्वेन्स आहेत एका पर्सन मध्ये. काय तिथे 8 रिपिटेटिव्ह सिक्वेन्स आहेत. इथे किती? एका पर्सन मध्ये 9 रिपिटेटिव्ह सिक्वेन्स आहेत इथे याच्यामध्ये.
आणि एकामध्ये किती आहेत 10 रिपिटेटिव्ह सिक्वेन्स आहेत. 10. येस ना. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये रिपिटेटिव्ह सिक्वेन्स जे असतात त्यांचा नंबर जो असतो तो काय असतो फिक्स असतो. क्लिअर. Yes, sir. म्हणजे प्रत्येकामध्ये आता माझ्या याच्यामध्ये ही सिक्वेन्स एवढी फिक्स आहे, याच्यामध्ये माझ्यामध्ये ही सिक्वेन्स एवढी असेल, तुझ्यामध्ये ही असेल. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये रिपिटेटिव्ह सिक्वेन्स जी असते तिच्यामध्ये असलेले न्यूक्लियाइड जे असतात त्यांचा नंबर काय असतो फिक्स असतो. बरोबर आहे. आणि हेच काय बेटा बेसिक आहे कशाचं डीएनए फिंगरप्रिंटिंग. Fingerprinting. समजतंय Yes, sir. का सगळ्यांना? Yes, sir. आता बघा मी तुम्हाला बोललो ना 99.99% सगळ्यांमध्ये जी सिक्वेन्स ती कशी असते नॉन कोडिंग Same. रिपिटेटिव्ह Non-coding. काही कामाची नाही अशी. मग तीच सिक्वेन्स आता इथं बघा ही कोडिंग सिक्वेन्स मेन आहे. हा इथं जीन आहे, हा इथं जीन आहे म्हणजे ही कोडिंग सिक्वेन्स आहे. हा मधला काय आहे मग हा नॉन कोडिंग जीन आहे. बरोबर का नाही? हा मधला कोण आहे नॉन कोडिंग जीन आहे. बरोबर का नाही? Non-coding. यांच्यामध्ये पण बघा याच्यामध्ये पण हा मधला काय नॉन कोडिंग जीन आहे. बरोबर का नाही? Yes. मग या नॉन कोडिंग जीन मध्ये हिच्यामध्ये ही बघा ही सिक्वेन्स जी आहे ही या मुलामध्ये काय आहे रिपीट करते खूप वेळा. ही पण एक सिक्वेन्स आहे बघा या मुलामध्ये काय करते रिपीट करते खूप वेळा. बरोबर आहे का? Yes, sir. Yes. तशीच इथे या मुलामध्ये किंवा माणसामध्ये ही सिक्वेन्स काय रिपीट करते खूप वेळा. ही सिक्वेन्स काय रिपीट करते खूप वेळा. बरोबर का नाही? नॉन कोडिंग सिक्वेन्स आहे ही रिपीट करते. मग हीच सिक्वेन्स जी असते हिचाच आपण वापर करायचा कशासाठी टू फाइंड आउट व्हॉट डीएनए प्रोफाइलिंग. कळतंय ना? डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये मग ह्या सिक्वेन्स ज्या असतात ह्या सिक्वेन्स काय करतो आपण रन करतो जेल एक प्रोसेस होते आणि ह्या सिक्वेन्स काहीतरी बँड दाखवतात आणि ह्या सिक्वेन्सना आपण आयडेंटिफाय करतो की हा डीएनएचा फिंगरप्रिंट याचा आणि त्या एक्स पर्सनचा काय करतोय मॅच करतोय म्हणजे तो एक्स पर्सन हाच आहे आपण याच्यावरून ओळखतो. क्लिअर. Yes, sir. जसं बघा या माणसामध्ये तुम्ही बघू शकता इथे डीएनए सिक्वेन्स काय आहे बघा इथे एवढीच आहे एवढी आहे. प्रत्येकामध्ये बघा तुम्ही ही सिक्वेन्स काय बेटा वेगवेगळी. बरोबर आहे का नाही? येस Yes, ऑर नो? sir. आणि हेच काय बेटा बेसिक आहे कशाचं डीएनए फिंगरप्रिंटिंग. क्लिअर. Fingerprints. Yes. Yes, sir. येस ऑर नो? व्हेरी गुड. कळतंय का सगळ्यांना? Yes, sir. हा मग आता समजा या माणसाचा डीएनए फिंगरप्रिंट घेतला तर याच्यामध्ये असा बँड दिसेल आपल्याला याच्यामध्ये असा बँड दिसेल आपल्याला याच्यामध्ये असा बँड दिसेल आपल्याला. बरोबर आहे का नाही? Yes, sir. Yes, sir. आणि मग आता तुम्ही याचा जर बँड बघितला तर याच्यामध्ये हा 12 नंबर दिसतो इथे आहे का काही नाहीये. हे 10 नंबर हा इथे आहे का काही इथे नाहीये. इथे हा आहे इथे आहे का नाहीये. इथं आहे का नाहीये. याचा अर्थ हे 3 डीएनएचे आपण जेव्हा फिंगरप्रिंट घेऊ तेव्हा 3 डीएनएचे 3 फिंगरप्रिंट कसे असतील वेगळे असतील. म्हणजे याचा अर्थ हे 3 डीएनए सॅम्पल्स काय आहेत वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल्स आहेत. कळतंय ना? Yes, sir. याच्यावर आपण काय करू शकतो आयडेंटिफाय करू शकतो. क्लिअर. Yes, sir. सो दिस इज अबाउट द बेसिक्स ऑफ डीएनए फिंगर प्रिंटिंग. ठीक आहे. तर उद्या आपण या चॅप्टरचा मेन भाग बघू बेटा. या पॉईंटचा मेन भाग चॅप्टरचा नाही या पॉईंटचा मेन भाग बघू आपण काय डीएनए फिंगर प्रिंटिंग कशी केली जाते. क्लिअर. Yes, sir. Yes, sir. ओके. आता ज्यांच्याकडे फीस बाकी आहे बेटा त्यांनी कृपा करून फीस जमा करून द्या. मी परत